नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपलं सर्व सेवा टॉपर यूट्यूब चॅनलवरती. आपण आज बघणार आहोत जानेवारी महिन्याच्या चालू घडामोडी. तर मित्रांनो, आपण हे नवीनच सिरीज चालू केली आहे जानेवारी 2025 पासून. जर तुम्हाला आवडली तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला काही चेंजेस पाहिजे असतील, काही अपडेट्स पाहिजे असतील त्याबद्दल कमेंट करा. आणि तुम्ही कुठून बघत आहात हेही सांगा. आणि याचे जे PDFs आहेत मित्रांनो, त्या PDFs पण तुम्हाला आपलं हे सर्व सेवा प्रॉपर वेबसाईट आहे, प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावर तुम्हाला सगळ्या PDFs अवेलेबल असतील. ही लिंक आहे आणि ही जी लिंक आहे ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. तुम्ही तिथं जाऊन ह्या PDFs ज्या आहेत व्हिडिओच्या तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. तर चला आपण चालू करू. जानेवारी महिन्याच्या चालू घडामोडीला आपली जी पहिली न्यूज आहे ती आहे, आपले भारताचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी नवी दिल्लीमध्ये एका पुस्तकाचे प्रकाशन केले. तर ते पुस्तक कोणतं आहे मित्रांनो? त्या पुस्तकाचं नाव आहे जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस. हे कधी केलंय मित्रांनो? तर हे केले 2 जानेवारी 2025 रोजी त्यांनी नवी दिल्ली येथे ह्या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. ठीक आहे. आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, आपले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहे तर धर्मेंद्र प्रधान हे आहेत. हे सन्माननीय पाहुणे असतील ज्या याच्यामध्ये, इथे पण आहे हा पॉइंट उद्घाटनामध्ये, पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये. आणि हे जे जम्मू आणि काश्मीर लडाख टू द एजेस या नावाचे पुस्तक जम्मू आणि काश्मीर लडाखची कहाणी जी आहे ती सादर करते. तर मित्रांनो, हे तुम्ही नंतर बघून घेऊ शकता. PDFs मध्ये सगळं लिहिलेलंच आहे. आपण पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे युवा व्यवहार आणि क्रीडा क्रीडा मंत्रालयाने 2024 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. तर हा जो अ, पुरस्कार आहे हा 17 जानेवारी 2025 रोजी हा पुरस्कार प्रदान होणार आहे. कोण करणार आहे तर आपल्या भारताचे जे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मूताई त्या करणार आहेत. तर यामध्ये हे जे 4 खेळाडू आहेत त्यांना मेजर ध्यानचंद हा पुरस्कार मिळाला आहे. गुकेश डी, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार, सुश्री मनू भाकर. कशा कशामध्ये मिळालं तर ते तुम्ही बघून घेऊ शकता. यानंतर पुढचा क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी अर्जुन पुरस्कार 2024 किती एवढ्या खेळाडूंना मिळाला आहे याची ही लिस्ट आहे. त्यानंतर जो अर्जुन पुरस्कार आहे यामध्ये हे मुरलीकांत राजाराम पेटकर आणि सुचा सिंग यांना अर्जुन पुरस्कार 2024 मिळाला आहे. त्यानंतर इथं अजून काही पुरस्कार आहेत. ते पुरस्कारचा टेबल पण आपल्याकडे दिलेला आहे. अं, पुढची जी न्यूज आहे ती आहे वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणून वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणून मालमत्ताचं जे ई लिलाव आहे त्यासाठी DFS च्या सचिवांनी एक पोर्टल चालू केलंय. ते कोणतं पोर्टल आहे तर बँकनेट नावाचं एक पोर्टल त्यांनी ते लॉन्च केलंय. आणि हे पोर्टल जे लॉन्च केलंय कोणी केलंय तर वित्त मंत्रालयाचे जे वित्तीय सचिव, सेवा विभागाचे जे सचिव आहेत श्री एम नागराजू यांनी नवी दिल्लीमध्ये हे पोर्टल जे आहे तर ते लॉन्च केलंय. कशासाठी आहे तर ई लिलाव. ज्याच्यामध्ये काय असणार आहे तर जे फ्लॅट्स, घरे, मोकळे भूखंड, जमिनी, निवासी मालमत्ता याच्या असणार आहेत. तर याची जी देवाणघेवाण होणार आहे ह्या बँकनेट जे पोर्टल आहे यावरून होणार आहे. पुढची न्यूज जी आहे ती आहे भारतीय लष्कराची तुकडी भारत आणि नेपाळ संयुक्त लष्कर सरावासाठी रवाना. जो काही भारत आणि नेपाळमध्ये लष्करी सराव जो होतो तर यासाठी हा सराव कुठं होणार आहे? नेपाळमध्ये होणार आहे. तर हा कितवा सराव आहे? 18वा सराव आहे. 18वा बटालियन स्तरावरील संयुक्त लष्करी सराव. सरावाचं नाव काय आहे? सूर्यकिरण. आणि कधी होणार आहे तर 31 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025 या काळात नेपाळ मधील साल झंडी इथे हा आयोजित केलेला आहे.
सॉरी, 18वा नाही तर 11वा सराव सराव आहे हा. DRDOचा 67वा स्थापना दिन हा कधी साजरा केला जातो, तर 3 जानेवारी 2025 रोजी, सॉरी, 1 जानेवारी 2025 रोजी साजरा केला जातो. आणि जे भारताचे मिसाइलमॅन आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला 3 जानेवारी 2025 रोजी दिल्लीत DRDOच्या मुख्यालयात पुष्पांजली अर्पण केली गेली, अशी ती न्यूज आहे. आणि DRDOचे विभागाचे सचिव कोण आहेत, तर डॉक्टर समीर व्ही कामल हे आहेत. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे, डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचे निधन झाले. कधी झाले ते 4 जानेवारी 2025 रोजी झाले. हे कोण होते, तर प्रख्यात अणुशास्त्रज्ञ आणि भारताचे अणु कार्यक्रमात महत्वपूर्ण यांचे योगदान राहिलेले आहे. आणि यांच्याबद्दल काही माहिती, यांचं निधन जे झाली 4 जानेवारीला झालं, कुठं झालं तर मुंबईतील जसलोक रुग्णालयात. त्यांचं वय किती होतं, 88 वर्ष. आणि यांनी जे हे तर 1974 आणि 1998चे जे अणुचाचण्या झाल्यात त्याच्यामध्ये यांची महत्वाची भूमिका आहे. त्या अणुचाचण्या कोणत्या आहेत, तर ऑपरेशन स्माइलिंग बुद्ध 1974 आणि ऑपरेशन शक्ती. याच्यावर तुम्ही अजून काही माहिती काढू शकता. अणुऊर्जा आयोगाचे हे कोण होते, तर माजी अध्यक्ष, भारताचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, जे भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक, अणुऊर्जा विभागाचे सचिव राहिलेले आहेत. जगातील ज्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 116 वर्षीय जपानच्या टोमिको इटुका यांचे 29 डिसेंबर रोजी निधन झाले. आशिया शहराच्या अधिकाऱ्यांनी ही बातमी सांगितलेली आहे. तर इथं काय क्वेश्चन असू शकतो आपल्याला, जर त्यांचं जे निधन झाले त्यांचं नाव काय आहे, टोमिको इटुका, कधी झालं, 29 डिसेंबर, आणि ते किती वर्षाचे होते, तर 116 वर्षाच्या होत्या. आणि कोणत्या देशाच्या होत्या, तर जपानच्या होत्या त्या, अशी इथं माहिती आहे. त्यांचा जन्म कधीच होता, 23 मे 1908, तर त्यांचा जन्म होता. त्याच्या अगोदरच्या कोण होत्या, तर त्या स्पेनच्या मारिया ब्रॅन्नास मोरेरो ह्या आधीच्या, अं, यांचं पण नाव गिनीज बुक मध्ये जे आहे ते रेकॉर्ड झालेलं आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये यांचं नाव आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन येऊ शकतो. नंतर पुढची जी न्यूज आहे ती आहे भारत पोर्टल. तर भारतपूर पोर्टलचे उद्घाटन कोणी केले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. कधी, 7/1/2025 रोजी. तर हे भारतपूर पोर्टल कशासाठी, कशाची अंमलबजावणीसाठी यूज होणार आहे, तर आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हे, अंमली पदार्थ, स्थलांतरित शस्त्रांची तस्करी, संघटित सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, बाल पोर्नोग्राफी आणि दहशतवाद इत्यादी संबंधित गुन्हेगारी प्रकरणामध्ये परदेशी कायदा अंमलबजावणी संस्थांकडून मदत मिळवण्यासाठी, मदत करण्यासाठी हे जे भारत पोर्टल आहे, हे याचा वापर केला जाणार आहे. याचे 5 मॉड्यूल कोणते कोणते, तर एक 5 मॉड्यूल आहे याच्यामध्ये भारत पोर्टलमध्ये. तर कनेक्ट मॉड्यूल आहे एक, दुसरा आहे प्रसारण मॉड्यूल, तिसरा आहे इंटरपोल संदर्भ मॉड्यूल, चौथा आहे इंटरपोल सूचना मॉड्यूल, पाचवा आहे संसाधन मॉड्यूल. याचा उद्देश काय आहे, तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगार तपास आणि सहकार्यासाठी मदत करणे. भारतातला पहिला सेंद्रिय मत्स्य पालनचे उद्घाटन झाले, तर हे कुठं झाले, सिक्कीम मध्ये सोरेंग जिल्हा आहे इथं झाले. त्यांचं उद्घाटन करणारे कोण होते, तर केंद्रीय मंत्री श्री राजू रंजन सिंग. तर हे कोणी केलंय, तर मत्स्य पालन विभागाचे जे केंद्रीय मंत्री आहेत राजू रंजन सिंग यांनी केलंय. याचा उद्देश काय आहे, तर शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल, मत्स्य शेतीमध्ये शाश्वत आणेल. आणि हे कोणत्या योजनातून केलंय, तर पंतप्रधान मत्स्य संपदा योजना. खर्च किती आहे याचा, तर 50 कोटी. आणि कधी लॉन्च केली, कधी उद्घाटन झालं हे, तर 6 जानेवारी 2025 रोजी.
त्याच्यानंतर विदेशी विद्यार्थ्यांसाठी भारतात ई विजा सुविधा चालू करण्यात आली. तर याची काय बातमी आहे, तर भारतामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी ई विद्यार्थी विजा आणि ई विद्यार्थी एक्स विजा या दोन नवीन विजा प्रकाराची सुरुवात केली आहे. तर ई विजा प्रकार आणि त्याचे उद्देश काय आहे आपण बघूया. ई विद्यार्थी विजा जो आहे, ई स्टुडंट विजा, हा विजा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना भारतीय शैक्षणिक संस्थांमध्ये नियमित पूर्णवेळ पदवी, पदव्युत्तर किंवा PhD अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी हा विजा त्यांना मिळणार आहे. त्याच्यानंतर ई विद्यार्थी विजा, हा विजा केवळ ई विद्यार्थी विजा धारकासोबत येणाऱ्या त्यांच्या कुटुंबासाठी असणार आहे. तर हे दोन पॉईंट आहे तिथं. याचं पोर्टल, कोणतं पोर्टल पोर्टल आहे, याची वेबसाईट आहे ती आहे स्टडी इन इंडिया पोर्टल. आणि 600 संस्था सोबत करार झालेले आहे याचे. त्याच्यामध्ये 800 अभ्यासक्रम आहेत. आपली जी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे इस्रोची, याचे नवीन अध्यक्ष कोण असणार आहे आता, तर डॉक्टर V. नारायणन हे याचे अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. तर याच्या अगोदर कोण होते, याच्या अगोदर होते एस सोमनाथम. 14 जानेवारी रोजी त्यांची नियुक्ती झालेली आहे, डॉक्टर V. नारायणन यांची. मंगळवारी एका अधिसूचनेत मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने सांगितले की नारायणांचा काळ 2 वर्षाचा असणार आहे. आणि कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागांच्या अधिकृत आदेशात म्हटले आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने V. नारायण यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. लिक्विड लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंट्रल वालियामोला हे अंतराळ विभागाचे सचिव आणि स्पेस कमिशनचे अध्यक्ष म्हणून 14 जानेवारी 2025 पासून 2 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत आपल्या पदावर कार्यरत असतील. आता पुढची जी न्यूज आहे ती आहे GI टॅग मिळालाय. ते कशा कशाला, ओडिसामध्ये सिमेलीपाई काई चटणी, जी लाल मुंग्याची चटणी आहे, या लाल मुंग्याच्या चटणीला आणि इतर काही अजून 6 उत्पादक आहेत, यांच्या अद्वितीय गुणांची आणि प्रादेशिक उत्पन्नाची ओळख पटवून यांना GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. तर काय, कोणते कोणते, कशा कशाला मिळालंय, सिमिलीपाई काई चटणी, लाल मुंग्याची चटणी आहे, खजूरी गुडा, ढेंकनाल मगजी, नयागड कातेमुंडी वांगी, डोंगरिया कोंड भरत कामाची शाल येते, कोरापुट काळजिरा तांदूळ, लांजिया सावरा चित्र. पुढची न्यूज आहे, उमेश झिरपे यांना तेज ऊर्गे जीवन गौरव पुरस्कार मिळालाय. तर हे उमेश झिरपे कोण आहे, तर हे पुण्याचे आहेत उमेश झिरपे, एक ज्येष्ठ गिर्यारोहक आणि गिरीप्रेमी संस्थेचे प्रमुख, जगातील सर्वोच्च अष्टहजारी शिखर मोहिमेचे नेते. उमेश झिरपे यांना हा साहस विश्वातील सर्वोच्च समजला जाणारा भारत सरकारचा तेनजिंग येथे तेनजिंग नार्गे राष्ट्रीय साहस जीवन गौरव पुरस्कार यांना जाहीर झाला. हा पुरस्कार 16 जानेवारी रोजी दिला जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूताई यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन, दिल्ली येथे हा पुरस्कार यांना, उमेश झिरपे यांना मिळणार आहे. याचं स्वरूप काय असणार आहे, तर सन्मान चिन्ह आणि 15 लाख रुपये. आणि या पुरस्कार कोणाला दिला जातो, तर जमीन, हवा, पाणी अशा विविध ठिकाणी क्रीडा प्रकारात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या साहसवीरांना हा पुरस्कार दिला जातो. तेनजिंग नोर्गे कोण होते, तर तेनजिंग नोर्गे एडमंड हिलबेरी बरोबर एव्हरेस्ट या जगातील सगळ्यात उंच पर्वत शिखरावर सर्वप्रथम यशस्वी चढाई करणारे शेर्पा नेपाळी गिर्यारोहक होते. तसेच नेहमी एक साहसी होते. तर यांच्या नावावर हा पुरस्कार दिला जातो. पुढची काय न्यूज आहे, तर इंडिया AI आणि मायक्रोसॉफ्ट मध्ये करार झालाय. तर हा करार काय आहे, तर समावेशक विकास आणि आर्थिक कायापालट करण्यासाठी AI, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी असा हा उद्देश असणार आहे या कराराचा. आणि 2026 पर्यंत विद्यार्थी, शिक्षक, विकासक, सरकारी अधिकारी आणि महिला उद्योजक 5 लाख व्यक्तींना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. इंडिया AI मायक्रोसॉफ्ट कराराद्वारे.
आपली पुढची जी न्यूज आहे ती आहे ब्रिक्स परिषद. तर ब्रिक्स मध्ये आता 10 देश सदस्य आहेत. याची जी सुरुवात झाली होती, तर ही ब्राझील, रशिया, भारत आणि चीन. अं, हे एवढेच देश मिळून याची सुरुवात झाली होती. ब्राझील, रशिया, भारत, चीन हे 4 देश मिळून. त्यानंतर 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका येऊन हा देश ब्रिक्स म्हणून झाला होता. त्यानंतर 2024 मध्ये मिस्र, इथिओपिया, इराण, संयुक्त अरब अमिरात, दुबई हे त्याच्यामध्ये देश सामील झाले. त्याच्यानंतर 2025 मध्ये इंडोनेशिया हा देश पण त्याचा एक सदस्य देश बनला आहे. त्याच्यामुळून आता हे 10 देश ब्रिक्स जी परिषद आहे याचे सदस्य झाले. त्याच्यानंतर 2025 मध्ये सिंगापूरचा जो पासपोर्ट आहे सर्वात शक्तिशाली पासपोर्ट ठरला आहे. तर कोणाच्या इंडेक्सनुसार, हेनली पासपोर्टच्या इंडेक्सनुसार सिंगापूरचा जो पासपोर्ट आहे तो सगळ्यात शक्तिशाली पासपोर्ट ठरला आहे. सर्वात शक्तिशाली पासपोर्ट सिंगापूरच्या पासपोर्टने 227 पैकी 195 विसामुक्त गंतव्यस्थानावर प्रवेश मिळवला आहे, ज्यामुळे तो 2025 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट ठरतो. भारताचा जो पासपोर्ट आहे तर तो 85व्या स्थानावर आहे. 2024 मध्ये 82 देशाऐवजी आता 57 देशांमध्ये विसामुक्त प्रवेशाची सोय आहे. हेच महत्वाचं आहे आपल्याला. 2025 मध्ये भारताचं स्थान काय आहे? हेनली पासपोर्ट इंडेक्स नुसार तर 85व स्थान आहे. प्रवासी भारतीय दिवस हा दिवस 8 जानेवारी 2025 या दिवशी साजरा केला जातो. आणि ह्या दिवशी ह्या वेळेसचा जो प्रवासी भारतीय दिवस आहे तो भुवनेश्वर, ओडिसा या ठिकाणी साजरा केला गेला. याची जी थीम आहे ती काय आहे? विकसित भारतासाठी समुदायाचे योगदान. याची सुरुवात कधी झाली होती तर 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जे आहेत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या कार्यकाळात हा प्रवासी भारतीय दिवस जो आहे तो साजरा केला जायला सुरुवात झालेली आहे 2003 पासून. याचा इतिहास काय आहे तर इतिहास आहे, महात्मा गांधी हे देशाचे स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी 9 जानेवारी 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. या दिवसाची आठवण म्हणून या द्विवार्षिक समारंभाचे आयोजन केले जाते. याचं उद्दिष्ट काय आहे तर भारताच्या विकासातील परदेशात राहणारे जे भारतीय आहे, यांच्या समुदायाच्या योगदानाचा गौरव, इतर देशांना भारताबद्दल अधिक जाणून घेता यावे, जगभरातील स्थानिक भारतीय समुदायाच्या कल्याणाच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या भारताच्या कार्याला पाठिंबा, परदेशात राहणारे भारतीय त्यांच्या वाडवडिलांच्या भूमीत सरकार आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ म्हणून उपलब्ध करून देणे, असा प्रवासी भारतीय दिवसाचा उद्देश आहे. जे तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन आहे ते कुठे होणार आहे तर पुण्यात होणार आहे. आणि याचा उद्देश काय आहे तर जगभरातील मराठी भाषकांना एकत्र आणणे. आणि कुठे होणार आहे तर जे पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे तिथे होणार आहे. याचं आयोजन 31 जानेवारी पासून 3 दिवस म्हणजे 31, 1 आणि 2 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. याचे जे उद्घाटन आहे ते उद्घाटन कोण करणार आहे? केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत संमेलनाचे उद्घाटन करणार आहे. आपला हा झेड मोर बोगदा. तर हा झेड मोर बोगदा जो आहे तो पुढे येतात जम्मू आणि काश्मीर जे केंद्रशासित प्रदेश आहे तिथे श्रीनगर ते कारगिल दरम्यान अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी बांधला आहे. याची लांबी किती आहे तर 6.5 किलोमीटर. काश्मीर आणि लडाखला हा झेड-मोर बोगदा जोडतो. BCCI चे सचिव अं, देवजीत सेकिया आहेत, जे जयशहाच्या जागी या पदावर रुजू झाले आहेत. आता जे BCCI चे सचिव आहेत तर ते कोण आहे? देवजीत सॅकिया हे आहेत. याच्या आधी कोण होते तर जयशाह होते, पण जयशाह आता ICC चे अध्यक्ष झालेले आहेत. त्याच्यामुळे आता देवजीत सेकिया जे आहेत तर ते BCCI चे सचिव आहेत. आणि भागजत सिंग भाटिया यांची खजिनदारपदी निवड झालेली आहे. रोजर बिन्नी हे BCCI चे विद्यमान अध्यक्ष आहेत.
मुंबईची जी उच्च न्यायालय आहे, या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी अलोक आराधे यांची नियुक्ती झालेली आहे. याच्या आधी अगोदर कोण होते तर न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय हे होते. पण आता यांची नियुक्ती कुठे झाली तर दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली करण्यात आली. तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोण आले तर तेलंगणाचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे आहेत अलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली. आणि कधी झाली ही नियुक्ती तर 21 जानेवारी 2025 रोजी झाली. आणि कोणी केली तर महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. तर याच्यावर अजून एक क्वेश्चन आहे. तर हे कितवे न्यायमूर्ती आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे, ती माहिती तुम्ही काढून घ्या. समुद्र मार्गावरील बोगद्यांच्या चित्रांचा साच. आपले जे समृद्धी महामार्ग आहेत, समृद्धी महामार्गावर जे काही बोगदे होत आहेत तर त्यांच्यावर काही चित्रांचा साच दिलाय, जसे की वारली चित्रकला, विश्वपनात, ध्यान साधना, शेती व्यवसायाची माहिती देणाऱ्या चित्रांचा याच्यामध्ये समावेश आहे. एकूण किती बोगदे आहेत ते 5 बोगदे आहेत. त्या बोगद्यांची नावे बघून घ्या. त्यानंतर त्याची लांबी किती तर 11 किलोमीटर आहे. इगतपुरी कसारा सर्वात मोठा बोगदा आहे. एक बोगदा तुम्हाला इथे दिला आहे. अजून 4 बोगद्याची नावं बघून घ्या. सर्वात मोठा बोगदा आहे जो इगतपुरी कसारा, याची लांबी किती तर 7.78 किलोमीटर आहे, 11 किलोमीटर पैकी. अवकाशात 2 उपग्रह यशस्वीरित्या जोडण्याची म्हणजे स्पेस डॉकिंगची क्षमता प्राप्त करणारा भारत, रशिया, अमेरिका, चीन यांच्यासोबत जगातला चौथा देश कोण ठरला तर भारत. इथं हा क्वेश्चन बनवू शकतो, स्पेस डॉकिंग मध्ये भारत कितवा देश आहे तर चौथा देश आहे. स्पेस डॉकिंग ही एक अशी प्रक्रिया आहे जिथं अंतराळयानात एकमेकांना जोडले जातात, ज्यामुळे ते एकत्र काम करू शकतात आणि एका उपकरणात दुसऱ्या उपकरणात वस्तू किंवा डेटा हस्तांतरित करता येतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने स्पेसएक्स या उपक्रमा अंतर्गत 2 उपग्रह यशस्वीरित्या जोडले. तर हा पण एक क्वेश्चन येऊ शकतो. तर स्पेस डेक्स नुसार किंवा 2 उपग्रह एकत्रितरित्या जोडण्याला काय म्हणतात, हे पण हा एक क्वेश्चन येऊ शकतो. तर याला काय म्हणतात, स्पेडेक्स असं याला म्हणतात. आणि हा देश आपला भारत जो आहे तो चौथा देश ठरलेला आहे. ही मोहीम कधी राबवली गेली स्पेडेक्स तर 23 डिसेंबर 2000 रोजी ही मोहीम राबवली गेलेली आहे. त्याच्यामध्ये 2 लहान उपग्रह होते, SDX-01, SDX-02. आणि पुढची जी न्यूज आहे ती आहे लोकपाल दिन 16 रोजी साजरा होणार लोकपाल दिन 16. आता भारताच्या आणि हा नवीनच चालू केलाय लोकपाल दिन. तर भारताचे जे लोकपाल आहेत 14/3/2024 रोजी झालेल्या बैठकीत भारताच्या लोकपालांनी 14/3/2024 रोजी झालेल्या एका बैठकीत मत मांडले की कलम 1(4) अंतर्गत 16/1/2014 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे भारताचे लोकपाल नावाच्या संस्थेची स्थापना झाल्यानंतर दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस लोकपाल दिन म्हणून साजरा केला जाईल. तर वरील ठरावाच्या अनुषंगाने लोकपाल दिनाचा पहिला समारंभ हा कधी झाला, 16 जानेवारी 2025 रोजी भारताचे माननीय सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या उपस्थितीत जोरावर सभागृह दिल्ली नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला. न्यायमूर्ती AM खानविलकर यांनी 10/3/2024 रोजी भारताचे लोकपालाचे दुसरे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. तर मार्च 2024 पासून संस्थेत सध्या एक अध्यक्ष आणि 6 सदस्य आहेत लोकपालामध्ये. तर हे आहे याची माहिती. यामध्ये लक्षात ठेवा लोकपाल दिन कधी साजरा केला जातो, 16 जानेवारी साजरा केला जातो. आणि 16 जानेवारी 2025 पासून हा पहिलाच समारंभ आहे. आणि दर वर्षी 16 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. ही माहिती दिलेली आहे, एकदम वाचून घ्या. राज्य निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे.
संधी अधिकारी दिनेश वाघमारे निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. आगामी ज्या येणाऱ्या महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणूक आहे यांची जबाबदारी यांच्यावर असणार आहे. भारतीय संविधानात भाग 9 अंतर्गत जे 243 कलम आहे राज्य निवडणूक आयोग. तर अं, यानुसार यांची जी नियुक्ती झालेली आहे. भारत राज्य निवडणूक आयोग ही महाराष्ट्र सरकारची एक स्वतंत्र एजन्सी आहे, जी 26 एप्रिल 1994 रोजी स्थापना झाली त्याची. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग हा महाराष्ट्र राज्यात ग्रामीण आणि शहरी स्थानिक संस्था निवडणुका घेते. निवडणूक आयोग राज्य विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशा निवडणुका घेत नाही. तर हे एक लक्षात राहू द्या, हा एक पॉईंट. केंद्रीय निवडणूक आयोगाची जी कलम आहे तर ती किती आहे? 324. आणि ही जी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आहे याची कलम काय आहे तर 243 आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त, त्यांची लिस्ट आहे. 8वे जे निवडणूक आयुक्त आहे ते दिनेश कुमार आहेत. 20 जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत. याच्या अगोदरचे कोण होते तर चोगलिंगम, 2024 ते पण आतापर्यंत आहे. याच्या अगोदरचे जे होते ते UPS मदन होते. मिशन आपुलकी. मिशन आपुलकी जी ही एक मोहीम आहे ते ही जे अहिल्यानगरचे जिल्हा परिषद आहे यांनी ही मोहीम राबवलेली आहे. ही मोहीम जी आहे तर 1,500 शाळांसाठी निधी उभारणी केली जाते. 54,50,00,000 निधी या मोहिमेद्वारे मिळालेला आहे. आणि यामधून काय केलं, त्याचा उद्देश काय आहे तर शालेय साहित्यापासून ते टॅप, शुद्ध पाण्याच्या योजना, शाळाच्या इमारती उभा करण्यात आल्या या मोहिमेअंतर्गत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत अहिल्यानगरचे कोण आहेत तर राजेंद्र क्षीरसागर. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगुरे व प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांच्या लोकसहभागातून शाळाच्या विकासासाठी संकल्पना सुरू करण्यासाठी ही मिशन आपुलकीची मोहीम आहे तरी सुरू करण्यात आलेली आहे. खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2025 ही या वर्षीची 5वी आवृत्ती आहे. पहिला 2 भागात होत असते आपल्याला माहिती आहे. पहिला जो भाग आहे तो लडाखमध्ये 23 ते 27 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ते याच्यामध्ये आईस हॉकी, आईस स्केटिंग यासारख्या खेळ जे आहेत याच्यामध्ये होणार आहे. दुसरा जो भाग आहे तर तो गुलमर्ग येथे 9 ते 12 मार्च दरम्यान पार पडणार आहे. खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 साठीचा शुभारंभ काय असणार आहे तर बिबटे असणार आहे. शुभंकर. आणि याच्यामध्ये विजेता कोण ठरलेला आहे तर भारतीय सेना, आर्मी जी आहे ती 7 सुवर्ण पदकाने विजेता ठरलेला आहे. आणि महाराष्ट्र जो आहे तर ते 4थ्या क्रमांकावर आहे खेलो इंडिया हिवाळी गेम 2025 मध्ये. आणि खेलो इंडिया पॅरो गेम्स 2025 ची आवृत्ती आहे, दुसरी आवृत्ती ही 20 ते 27 मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात चुकलं आहे. हे चुकलेलं आहे ज्याबद्दल मुख्यमंत्री सहायता निधी मोहीम भारत सरकारद्वारे चालवली जाते. ही जी मोहीम आहे तर सहायता निधी मोहीम ही महाराष्ट्र सरकारद्वारे चालवली जाते. राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहायता देणे हे मुख्यमंत्री सहायता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत अर्थसहाय्य पुरवले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी हा निधीतून अर्थसहाय्य पुरवले जाते. पुढची जी न्यूज आहे ती आहे नीती आयोगाने नवी दिल्ली येथे आर्थिक आरोग्य निर्देशांक 2025 लॉन्च केला. तर फायनान्शियल हेल्थ इंडेक्स रिपोर्ट हा भारतीय राज्याच्या आर्थिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणारा वार्षिक अहवाल असेल, जो डेटा आधारित अंतर्दृष्टी प्रदान करेल. त्याचा वापर देशाच्या एकूण आर्थिक प्रशासन, आर्थिक लवचिकता
स्थिरता सुधारण्यासाठी राज्यस्तरीय या धोरणात्मक हस्तक्षेपांना माहिती देण्यासाठी केला जाईल. तर हा लॉन्च कधी करण्यात आला? 24 जानेवारी 2025 रोजी. जो फायनान्शियल इंडेक्स आहे तो नीती आयोगाने लॉन्च केला. त्याचा उद्देश काय आहे? उपराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक परिस्थितीवर प्रकाश टाकणे, शाश्वत आणि लवचिक आर्थिक वाढीसाठी धोरणात्मक सुधारांचे मार्गदर्शन करणे. तर नीती आयोगाच्या जे उपाध्यक्ष होत्या सुमन बेरी, ह्या तिथे उपस्थित होत्या. त्यानंतर जे 16वा वित्त आयोग आहे, त्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगडिया हे पण होते. नीती आयोगाचे सीईओ अरविंद विरमानी आणि इतर सदस्य. 5 प्रमुख उपनिर्देशक. तर या निर्देशांकमध्ये काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी हायलाईट केलेल्या आहेत? तर 5 गोष्टी आहेत ज्या खर्चाची गुणवत्ता, महसूल एकत्रित करणे, वित्तीय सावधगिरी, कर्ज निर्देशांक. हे निर्देशांक याच्यामध्ये असणार आहे. कर्ज शाश्वतता यावर आधारित 18 प्रमुख राज्यांच्या वित्तीय आयोगाचे सर्वकष मूल्यांकन हे केले जाईल. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे ओडिसा, तर महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर आहे. आर्थिक आरोग्य निर्देशांक 2025 जो नीती आयोगाने फायनान्शियल हेल्थ इंडेक्स रिपोर्ट जो आहे तो जारी केला, त्यानुसार महाराष्ट्र हा 6व्या क्रमांकावर आहे. स्कोर किती आहे महाराष्ट्राचा? 50.3 आणि ओडिसाचा 67.8 आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025. तर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 24 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025च्या उद्घाटनाचा समारंभ, जे काही उद्घाटन केलेलं आहे, उद्घाटनाच्या समारंभाला संबोधित केलं. देशात सहकार वर्ष साजरे करण्यासाठी सहकार मंत्रालयाने 12 महिन्याचा कार्यक्रम आखला आहे. आणि याचा उद्देश काय आहे? तर सहकारी संस्थांचा विस्तार करण्याच्या, त्या क्षेत्रात सुचिता आणण्याच्या, सहकारी संस्थांना समृद्ध करण्याच्या, अनेक नवीन क्षेत्रामध्ये सहकारी संस्थांचा विस्तार वाढवण्याचा आणि देशातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहकार्याशी जोडण्याच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. आणि याची शेवटची तारीख काय असणार आहे? तर 31 डिसेंबर 2025 असणार आहे. संजय द बॅटलफील्ड सर्व्हेलन्स सिस्टम या युद्धभूमी देखरेख प्रणालीचा प्रारंभ करण्यात आलाय. जे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग यांनी 24 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक येथे संजय या युद्धभूमी देखरेख प्रणालीचा प्रारंभ केलाय. उद्देश काय आहे? संजय ही एक स्वयंचलित प्रणाली आहे जी सर्व जमिनीवरील तसेच हवाई युद्धभूमी सेन्सरमधील माहिती एकत्रित करते. सेन्सर असतात ना, जे जमिनीवर आणि हवाई युद्धभूमीचे जे सेन्सर आहे त्याची माहिती एकत्रित करते, त्यांची सत्यता तपासून पाहण्यासाठी त्यावर प्रक्रिया करते, डुप्लिकेशन, पुनरावृत्ती रोखते, सुरक्षित आर्मी डेटा नेटवर्क आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन नेटवर्कवर युद्धभूमीचे एक सर्वसाधारण देखरेख चित्र तयार करण्यासाठी त्यांचे एकत्रीकरण करते. त्यामुळे युद्धभूमीतील पारदर्शकता वाढवते आणि एका केंद्रीकृत वेब ॲप्लिकेशनद्वारे भविष्यातील युद्धभूमीचे संभाव्य रूपांतर देखील सादर केले जाईल, जे कमांड आणि सेना मुख्यालय, भारतीय सैन्य निर्णय समर्थन प्रणालीचा माहिती पुरवेल. संजय हे एक भारतीय लष्कर आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी स्वदेशी पद्धतीने संयुक्तपणे विकसित केले आहे. संजय ही जी युद्धभूमी आहे कोणी बनवली? तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारतीय लष्कर दोघांनी मिळून बनवलेले आहे. या प्रणालीचा भारतीय लष्कराच्या सर्व ऑपरेशन ब्रिगेड डिव्हिजन कॉप्समधील 3 टप्प्यात मार्च ते ऑक्टोबर 2025 दरम्यान समाविष्ट केला जातील. संरक्षण मंत्रालयाने 2025 जे वर्ष आहे तर सुधारणाचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. त्याचा जो खर्च आहे संजय वगैरे किती आहे? 24,000 कोटी आहे. जे पुरस्कार आहेत, पद्म पुरस्कारांची विजेत्यांची जी यादी आहे,
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 14 मान्यवरांना 2025 चे पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले, ज्यात 3 जणांना पद्मभूषण ते 11 जणांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तर जे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण मिळाला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्मभूषण मिळाला आहे. गझल गायक पंकज उधास मरणोत्तर पद्मभूषण यांना पण मिळाला आहे. हे आहेत हे महाराष्ट्रातले. त्यानंतर पद्मश्री जे आहे ते एवढ्या लोकांना महाराष्ट्रातील मिळाला आहे. ते तुम्ही नंतर बघून घ्या. समान नागरी संहिता 2025, जो समान नागरी कायदा आहे तो 27 जानेवारी 2025 पासून उत्तराखंड या राज्यात लागू करण्यात आलाय. तर हे जे उत्तराखंड आहे जे भारतातलं पहिलंच राज्य आहे त्याच्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आला. उत्तराखंडच्या समान नागरी जो कायदा आहे त्या कायद्यात विवाह आणि घटस्फोट, वारसदार, लिव्ह इन रिलेशनशिप त्यांच्याशी निगडीत मुद्द्यांचा समावेश असणार आहे. हे उत्तराखंडमध्ये राहणारे आणि त्यांच्या बाहेरच्या रहिवाशांसाठी लागू असणार आहे. मग ते कोणत्याही जातीचे धर्माचे असले तरी विविधकात विधेयकात स्पष्टपणे लिहिलेले आहे. चंदीगड महापौर पदाची निवडणूक. ही निवडणूक 30 जानेवारीला पार पडली. निवडणुकीचे निरीक्षक कोण होते तर न्यायमूर्ती जयश्री ठाकूर या होत्या. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत त्या न्यायमूर्ती जयश्री ठाकूर. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जयश्री ठाकूर यांची नियुक्ती चंदीगड महापौर पदाची निवडणुकीसाठी केली आहे. सतीश आळेकर यांना जननस्थान पुरस्कार मिळालाय. जननस्थान हा पुरस्कार साहित्य क्षेत्राचा पुरस्कार आहे. याचे वितरक कोण आहे तर कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक. अं, इथून हा पुरस्कार जो आहे तो पुरस्कार सोहळा होतो. हा पुरस्कार सोहळा असणार आहे तो 18वा असणार आहे. आणि हा पुरस्कार सोहळा 10 मार्च 2025 रोजी अं, पार पडला. आणि 1 वर्षाआड सोहळा साजरा केला जातो. याचं जे स्वरूप आहे तर काय आहे, 1 लाख रुपये सन्मानपत्र सन्मान चिन्ह आहे. सतीश आळेकर नाटककार दिग्दर्शक आहेत. सतीश आळेकर कोण आहे तर एक नाटककार आणि दिग्दर्शक आहेत. मित्रांनो, आपण जी न्यूज बघितली ना तर मी तुम्हाला बोललो पण चुकीची न्यूज नाही ही. मला माझ्या लक्षात येत आता. ही जी न्यूज आहे तर खेलो इंडिया पॅरो गेम्स 2025 ची दुसरी आवृत्ती आहे. ती आवृत्ती 20 ते 27 मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित झाली. त्यानंतर याचा शुभंकर कोण आहे तर उज्ज्वला लवचिकतेचे प्रतीक असलेला हे जो आहे हा याचा शुभंकर आहे. एक चिमणीने प्रेरित चिमणी आहे ही. याच्यामध्ये हरियाणा हा विजेता आहे. याला 34 सुवर्ण पदक जे आहे ते मिळाले. त्याच्यामध्ये महाराष्ट्र जो आहे तो 5व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राला 18 सुवर्ण पदक जे आहे तर ते खेलो इंडिया पॅरो गेम्स 2025 मध्ये मिळाले दुसऱ्या आवृत्तीमध्ये. आपली जी पुढची न्यूज आहे ती आहे जगातील 31 पाणथळ जागावर मान्यताप्राप्त शहरांची यादी. यामध्ये इंदूर आणि उदयपूर या दोन भारतातल्या जागांचा जो आहे तर शहरांचा यादीमध्ये समावेश आहे. रामसर कन्व्हेन्शन ऑन वेंटलिस्ट अंतर्गत मान्यताप्राप्त वेंटलँड शहराच्या यादीत स्थान मिळवणारी इंदोर आणि उदयपूर ही पहिली दोन भारतातली शहरं आहेत. इंदूरला कशासाठी स्थान मिळालं तर सिरपूर तलाव, रामसर साईट पाण्यातील पक्ष्यांच्या समूहासाठी ओळखला जातो. तो पक्षी अभयारण्य म्हणून विकसित केला जात आहे. त्यानंतर जो उदयपूर आहे पिचोला, फतेह सागर, रंगसागर, स्वरूप सागर आणि दूधतलाई या 5 प्रमुख आदर्श प्रदेशांनी वेढलेले आहेत. सध्या भारतात 85 रामसर तळ आहेत.
पुढची न्यूज आपली काय आहे तर भारताच्या पर्यटन मंत्रालयाचे प्रजासत्ताक दिनाचे सोहळ्याचा भाग म्हणून 26 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 दरम्यान दिल्लीतील किल्ल्यावर भारत पर्व या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 2025 मध्ये इंडोनेशियाचे जे अध्यक्ष आहेत प्रबोवो सुबियांतो प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. आणि हा कार्यक्रम किती दिवस चालणार आहे तर 26 ते 31 जानेवारी या कालावधीत भारत पर्व हा कार्यक्रम चालणार आहे. पुढे असणार आहे तर लाल किल्ला दिल्ली. आयोजक कोण आहे याचं भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय. उद्देश देखो अपना देश असा उद्देश असणार आहे. याच्यामध्ये देशाच्या विविध संस्कृती, कला, खाद्यपदार्थाची ओळख करून देणे असं असणार आहे. माजी न्यायमूर्ती राधाकृष्णन यांचे निधन. मुंबईचे उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. राधाकृष्णन यांचे निधन झाले. त्यांचं वय किती होतं? 78 वर्ष. निधन कधी झालं तर 28 जानेवारी 2025. महाराष्ट्रातील तुरुंग सुधारणा आणि मानवाधिकार यासाठी ओळखले जात होते ते. त्यांचा इतिहास काय आहे तर 1996 मध्ये न्यायमूर्ती राधाकृष्णन यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 1998 मध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. 2008 मध्ये न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी 2009 ते 2014 पर्यंत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणचे अध्यक्ष म्हणून काम केले. इस्रोचे 100वे उड्डाण तर NVS-02 चे उड्डाण 29 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले. यात GSLV F-15 रॉकेट वापरले आहे. इस्रोचे जे नवीन अध्यक्ष झालेत व्ही नारायण यांची ही पहिलीच मोहीम आहे. भारतीय प्रादेशिक दळणवळण उपग्रह मालिकेतील NVS हा दुसरा उपग्रह आहे. उद्देश काय आहे याचा? भारतीय प्रादेशिक दळणवळण उपग्रह जो NVS-02 आहे आता पाठवला आहे. NVS-01 कधी पाठवला होता पहिला उपग्रह तर 29 मे 2023 रोजी. पल्लास कॅट हिमाचल प्रदेश. एक पल्लास कॅट मांजर ही मांजर हिमाचल प्रदेशात आढळून आली. पॅलस मांजर ज्याला वैज्ञानिक दृष्ट्या कोलबस म्हणून एक लहान एकटी मांजर म्हणून ओळखली जाते. तर ही मांजर कुठंच आढळली? किन्नौर प्रदेश हिमाचल प्रदेशमध्ये ही बिबट्याच्या सर्वेक्षणादरम्यान आढळून आली. राष्ट्रीय जलमार्गावरील पायाभूत सुविधांच्या मोठ्या सुधारणांसाठी 5 वर्षात 50 कोटी रुपये गुंतवणार. भारत सरकारने पुढील 5 वर्षात अंतर्गत जलमार्ग पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी 50,000 कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये नवीन राष्ट्रीय जलमार्ग आणि हरित शिपिंग उपक्रमावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. गुंतवणूक रक्कम किती असणार आहे? 50,000 कोटी. 6.7 अब्ज डॉलर. आणि नवीन राष्ट्रीय जलमार्ग, ग्रीन शिपिंग उपक्रम, जहाज बांधणी आणि दुरुस्ती याच्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. याची जी बैठक आहे आसाम मधील कांजीरंगा येथे झालेल्या IWDSच्या दुसऱ्या बैठकीत ऐतिहासिक गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 2014-15 ते 2023-24 या कालावधीत देशात राष्ट्रीय जलमार्ग बांधणीसाठी 6,434 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ही पुढची जी न्यूज आहे, भारतातील पहिली किनारी आणि समुद्रकिनारी पक्षी गणना येथे करण्यात आली. गुजरातमधील जामनगर येथील सागरी राष्ट्रीय उद्यान आणि सागरी अभयारण्य या ठिकाणी 3 ते 5 जानेवारी 2025 पर्यंत 3 जानेवारी ते 5 जानेवारी 2025 मध्ये भारतातली पहिली किनारी समुद्रकिनारी पक्षी गणना गुजरातमधील जामनगर येथील सागरी राष्ट्रीय उद्यान आणि सागरी अभयारण्य
येथे करण्यात आली. स्थान ही गणना गुजरातमधील जामनगर येथील राष्ट्रीय उद्यान सागरी अभयारण्य येथे झाली. याचा कालावधी काय आहे तर 3 ते 5 जानेवारी 2025. 2 दिवस. आयोजक कोण आहे तर गणना गुजरात वन विभागाचे जे बर्ड कन्व्हर्जेशन सोसायटी गुजरात या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने आयोजित केली होती. उद्देश काय आहे तर पक्ष्यांचे संख्येचे निरीक्षण करणे, अधिवास आरोग्याचे मूल्यांकन करणे आणि संवर्धनाच्या प्रयत्नांना बळकटी देणे. अं, कशावर लक्ष केंद्रित केले गेले तर जनगणनेत वेडर आणि किनारी पक्ष्यांच्या प्रजातींची गणना करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. महत्व भारतातील किनारी आणि भटकंती पक्ष्यांची पहिलीच गणना होती. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे इथं. भारताचे महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर श्री तुहिन कांता पांडे 9 सप्टेंबर 2024 पासून एक केंद्रीय वित्त सचिव आहेत आणि 9 जानेवारी 2025 पासून महसूल सचिवपदी यांची नियुक्ती करण्यात आली. श्री तुहिन कांता पांडे हे ओडिशा कॅडरचे 1987 बॅचचे IAS अधिकारी आहेत. प्रवासी भारतीय दिवस 2 वर्षातून एकदाच साजरा केला जातो. 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 18वा जो प्रवासी भारतीय दिवस आहे तो 8 ते 10 जानेवारी रोजी भुवनेश्वर ओडिसा येथे साजरा केला गेला. 2025 ची थीम काय आहे तर विकसित भारतासाठी डायपोराचे योगदान. जागतिक सायबर हल्ल्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर. ही पुढची न्यूज आहे आपली. क्लाउडेक्सच्या थायलंड स्कोप रिपोर्ट. क्लाउड क्लाउडसेकच्या थायलँडस्केप रिपोर्टनुसार 2024 मध्ये 95 संस्था डेटा चोरीला बळी पडल्यामुळे भारत जो आहे तो जागतिक स्तरावर सायबर हल्ल्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. तर अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे 140 संस्थांवर सायबर हल्ले झाल्यामुळे. आणि भारतामध्ये 95 संस्थांवर सायबर हल्ले झालेत 2024 मध्ये. भारतीय लष्कराची 77वी आर्मी डे परेड पहिल्यांदाच महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित करण्यात आला. कधी तर 15 जानेवारी 2025 या दिवशी. कुठे आयोजित करण्यात आला तर पुण्यातील बॉम्बे इंजिनियर्स ग्रुप सेंटर परेड ग्राउंड येथे ही परेड झाली. याचे महत्त्व काय आहे तर दिल्ली बाहेर आर्मी डे परेड आयोजित करण्याची पहिलीच वेळ होती, ज्यामध्ये पुण्याला या लष्करी वारशासाठी दक्षिण कमांडरचे मुख्यालय म्हणून निवड करण्यात आले होते. याचे थीम काय आहे तर समर्थ भारत सक्षम भारत. समर्थ भारत सक्षम सेना. आणि दिल्ली बाहेर आर्मी डे परेड आयोजित करण्याची पहिली सोय होती. या परेडमध्ये प्रथमच सर्व महिलांचा अग्निवीर दिल सहभागी होता. त्याच्यानंतर भारतीय सैन्यामध्ये परेडसाठी जागा बुक करण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर केला, त्यामुळे नागरिकांना ती सहज उपलब्ध झाली. संरक्षण आणि पर्यटन मंत्रालय तसेच लष्कराच्या पुढाकाराने भारत रणभूमी दर्शन हे एक ॲप आहे. हे ॲप 15 जानेवारी 2025 रोजी लॉन्च करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान. साहित्य साहित्य अकादमी पुरस्कार निवड प्रक्रियेत जो आहे तो बदल करण्यात आला. तर याच्यामध्ये काय बदल करण्यात आला? साहित्य पुरस्काराच्या निवड प्रक्रियेत जो बदल करण्यात आला तर तो बदल आहे पुस्तकं मागवण्याची एक नवीन पद्धत सुरू करण्यात आली 2025 पासून. पुस्तके सादर करण्याची जी अंतिम तारीख असणार आहे ती आहे 28 फेब्रुवारी. साहित्य अकादमीचे सचिव कोण आहे तर डॉक्टर के श्रीनिवास राव हे आहेत. ही आहे नवीन पद्धत. साहित्य अकादमीने मान्यता दिलेल्या 24 भारतीय भाषांमधील पुरस्कारांसाठी आता लेखक, प्रकाशक आणि हितचिंतकांकडून थेट पुस्तके मागवली जातील. हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार साहित्य अकादमी दरवर्षी 24 भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य कृतींसाठी प्रदान केला जातो. या पुस्तकं मागवण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी. आणि 24 भारतीय भाषांमधील पुस्तकांची निवड याच्यात केली जाणार आहे.
आणि जे पुस्तकं मागवलं जाणार आहे ते कधी प्रकाशित झालेले पाहिजे, 2019 ते 2024 याच वर्षातले पाहिजे. आणि पुरस्काराचं वितरण कधी होणार आहे तर 8 मार्च 2025 रोजी. याचं स्वरूप काय आहे तर एक शाल आणि 1 लाख रुपये याचं स्वरूप असणार आहे. आणि पुरस्कार कुठं असणार, वितरण होणार याचं तर नवी दिल्ली येथे. PM जनमन प्रोजेक्ट महाराष्ट्र. तर PM जनमन ही एक भारत सरकारची योजना आहे. याच्यामध्ये या वर्षीसाठी एक 50.35 कोटी रुपयांची गुंतवणूक भारतामध्ये केली आहे. तर याच्यासाठी काय 27 जे रस्ते आहेत, 50.13 किलोमीटर लांबीचे 27 रस्त्यांना याच्यामध्ये मंजुरी मिळाली. आणि PM जन्मनद्वारे काय होणार आहे तर जे आदिवासी भाग आहे, आदिवासी भाग हा शहराशी जोडला जाणार आहे. PM जन्मन कधी लॉन्च झाली तर 15 नोव्हेंबर 2023 रोजी लॉन्च झालेली आहे. अ, भारतीय रेल्वेने एक नवीन ॲप लॉन्च केलंय. त्या ॲपचं नाव काय आहे तर सोरेल. हे एक भारतीय रेल्वेचं एक नवीन ॲप आहे. हे जे ॲप आहे याच्यामध्ये आय आर हे जे ॲप आहे याच्यामध्ये IRCTC आणि UTC सारख्या इतर ॲप्स मधील सेवा एकत्रित मिळणार आहे. तर हे ॲप काय आहे या ॲपचे निर्माते कोण आहे तर ॲप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम CRIS यांनी हे ॲप जे आहे तर ते विकसित केलेलं आहे. सायबर हल्ल्यापासून संरक्षणासाठी RBIची नवीन डोमेन प्रणाली जे आपले बँक आणि फायनान्स आहे याच्यासाठी RBIने एप्रिल 2025 पासून बँकांसाठी एक नवीनच डोमेन चालू केलंय. तर बँकासाठी जे आहे ते bank.in आहे. फायनान्ससाठी जे आहे ते FIN.in चे डोमेन आहे. तर ते याच्यासाठी लागू केलेले आहेत सायबर हल्ल्यापासून वाचवण्यासाठी. रेपो दर. तर रेपो दर काय असतो? रेपो दर काय असतो? भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे ही इतर बँकांना कर्ज देते. ज्यावेळेस ते कर्ज देते तर त्यावर काही दर लावला जातो, त्याला रेपो दर असं म्हटलं जातं. रेपो दर कसे काम करतो? रेपो दर वाढल्यास बँकांना आपल्या ग्राहकांना द्यावयाच्या कर्जाचे दर वाढवावे लागतात. रेपो दर कमी झाल्यास बँकांना आपल्या ग्राहकांना द्यावयाच्या कर्जाचे दर कमी करावे लागतात. रेपो दरातील बदलाचा थेट कर्जाची EMI आणि बचत परताव्यावर परिणाम होतो. रेपो दर वाढल्यास शेअर बाजारावर त्याचा परिणाम लगेच होतो. रेपो दर कसा ठरला जातो? भारतातली जी RBI आहे सध्याचा रेपो दर निश्चित करते. रेपो दर बँका आणि ज्या फायनान्स आहे त्याद्वारे देऊ केलेल्या कर्ज यांच्या ठेवीच्या व्याजदरावर लक्षणीय परिणाम करतो. भारतातील वर्तमान रेपो दर फेब्रुवारी 2025चा किती आहे तर 6.25% एवढा आहे. आणि जो रिव्हर्स रेपो दर आहे तो आहे 3.35% एवढा आहे. लष्कराच्या पूर्व मुख्यालयातील ही एक इम्पॉर्टंट न्यूज आहे. जे लष्कराचं पूर्व मुख्यालय आहे ते कोलकात्यामध्ये आहे. त्याचं नाव काय होतं तर फोर्ट विल्यम हे त्याचं नाव होतं. त्याचं नाव बदलून काय करण्यात आलं तर विजयदुर्ग. मग हे विजयदुर्ग काय आहे तर हे एक नाव महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक किल्ल्याचे नाव आहे जे मराठ्यांसाठी नौदल तळ म्हणून काम करत होते. विजयदुर्ग काय आहे तर हे नाव महाराष्ट्रातील जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ल्याचे आहे विजयदुर्ग नाव.
एका किल्ल्याचे नाव आहे. आणि आता कशाचे विजयदुर्ग नाव ठेवण्यात आले तर जे फोर्ट विल्यम हे कोलकाता येथे असलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे, याचं नाव आता विजयदुर्ग ठेवलेलं आहे. हा बदल जो करण्यात आलाय, हा बदल मोदी सरकारच्या ब्रिटिश वसाहतींच्या छाप्यापासून देशमुक्त करण्याचा उपक्रमाचा एक भाग आहे. एक ऐतिहासिक भूतकाळ असलेला फोर्ट विल्यमला इंग्लंडचे राजा विल्यम तिसरे यांच्या नावावरून नाव देण्यात आले होते. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी आज नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे भारतातील पहिला स्वदेशी स्वयंचलित बायोमेडिकल कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. तर त्या प्रकल्पाचे नाव काय आहे तर सृजनम असं त्याचं नाव आहे. हा कोणी विकसित केला तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इंटरडिसिप्लिनरी सायन्स अँड टेक्नॉलॉजी ने विकसित केला. सृजनम रिक महागडे आणि ऊर्जा केंद्रित इन्सिटरचा वापर न करता रक्त, मूत्रथुंकी आणि प्रयोगशाळातील डिस्पोजेबल वस्तूंसारख्या रोगजनक जैव वैद्यकीय कचऱ्यांचे निर्जंतुकीकरण करू शकते. या व्यतिरिक्त हे रिंग दुर्गंधीयुक्त विषारी कचऱ्याला एक आनंददायी वास देऊ शकते. याचे थीम काय आहे तर कचऱ्यापासून संपत्तीकडे. राज्यात 4 ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब जो आहे ते चालू करण्यात आला. तर कुठं कुठं नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर व भिवंडी. याच्यासाठी जो निधी येतो महाराष्ट्र सरकारने 100 कोटींचा निधी दिलेला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्लीमध्ये जे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आहे, इथं साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले. याच्यासाठी 10 कोटीचा निधी जो आहे तो मंत्री उदय सामंत यांनी दिलाय.